Welcome student, welcome to SST College of Arts and Commerce. This is SST Udipedia. Friends, today's topic is diplomacy from TYBA Political Science from SEM 6. मराठीत आपण या टॉपिकला डिप्लोमसी म्हणजेच आपण राजनय म्हणू शकतो किंवा राजदूत म्हणू शकतो. कंटेम्पररी पॉलिटिकल सायन्सचा अत्यंत हा समकालीन किंवा अगदी ताजा असा म्हटला जाणारा हा टॉपिक आहे. जसं मी नेहमी म्हणतो की हा टॉपिक फक्त तुमच्या एक्झाम्सला नाही किंवा तुमच्या सेमिस्टरसाठी नाही, तर हा टॉपिक किंवा याचा अभ्यास तुम्हाला फर्दर स्टडीजसाठी UPSC MPSC म्हणा किंवा पॉलिटिकल सायन्स हिस्ट्रीच्या कुठल्याही शाखेसाठी तुम्हाला हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असा असणार आहे. डिप्लोमसी साधारणतः आपण जर बघितलं तर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये TYBA पॉलिटिकल सायन्ससाठी सेमिस्टर 6 मध्ये पेपर 4 मध्ये मॉड्यूल 1 मध्ये साधारणतः हा टॉपिक येतो. परकीय धोरणाच्या चॅप्टर मध्ये हा C म्हणजे 1.3 रँकचा हा टॉपिक आहे. आपण बघितलं डिप्लोमसी म्हणजे काय, तर डिप्लोमसी साधारणतः ही एका माणसाचं कौशल्य आहे. द प्रोफेशन, ऍक्टिव्हिटी और स्किल ऑफ मॅनेजिंग इंटरनल रिलेशन टिपिकली बाय अ कंट्री रिस्पेक्टिव्ह अब्रॉड. म्हणजेच साधारणतः तुमच्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती होतं, मग त्या आर्थिकताशी मिळतं जुळतं असू दे, राजकीय असू दे, सामाजिक असू दे किंवा कल्चरली असू दे, जेव्हा तुमच्या राष्ट्राला एखाद्या राष्ट्रीय लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा रिप्रेझेंटेशन मिळतं, तेव्हा ते रिप्रेझेंट करण्याचं काम जे माणसं करतात किंवा जो ग्रुप करतो त्याला आपण डिप्लोमॅट किंवा मराठीमध्ये राजदूत असं आपण म्हणू शकतो. फार पूर्वीपासून ही परंपरा आहे. जर आपण बघितलं ब्रिटिश, फ्रान्स आणि जेव्हा फ्रेंच या 3 राष्ट्रांचं अख्ख्या जगावरती जेव्हा राज्य होतं, तेव्हा युद्ध करताना जेव्हा युद्ध होईल त्या युद्धाच्या पहिले साधारणतः एक चर्चात्मक वाटाघाटी व्हायची आणि त्या वाटाघाटींना आपण डिप्लोमॅटिक किंवा राजनय असं म्हणतो. आणि ती वाटाघाटी ज्यांच्या कर्वे होते किंवा जी लोक ते वाटाघाटी करतात त्यांना आपण राजदूत असे म्हणतो. आणखीन एक म्हणता येईल की द आर्ट ऑफ डिलिंग विथ पीपल इन अ सेन्सिटिव्ह अँड अ टॅक्टफुल वे, किंवा तुमचं जे म्हणणं आहे किंवा तुमच्या राष्ट्राची जी मागणी आहे ती योग्य तांत्रिक पद्धतीने इतर जमावाला किंवा इतर ग्रुप्सला समजावण्याची कला किंवा इतर राष्ट्रांना समजावून देण्याची कला, याला या वेला किंवा या मार्गाला आपण राजनय असं म्हणू शकतो. राजनय हा सध्याच्या काळामध्ये अत्यंत कंटेम्पररी किंवा समकालीन समजला जाणारा विषय साधारणतः आहे. एसेन्शियल स्किल ऑफ अ डिप्लोमॅट मराठीमध्ये, की जर तुम्हाला राजदूत व्हायचं असेल किंवा तुम्हाला डिप्लोमॅट व्हायचं असेल, देशाच्या परकीय धोरणात जर तुम्हाला काही काम करायचं असेल, काही तुमचे पडघम पाडायचे असतील, तर तुम्हाला कोणते कोणते स्किल्स, कोणते कोणते गुण तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात पहिले कम्युनिकेशन स्किल्स तुमचं फार चांगलं असलं पाहिजे, की तुमच्या बोलण्याची कला ही अत्यंत चांगली पाहिजे. तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलताय, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल किंवा दुसरी एखादी लँग्वेज, तर त्या लँग्वेजच्या ग्रामरबद्दल साधारणतः तुम्हाला चांगली माहिती पाहिजे. तुमचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते अत्यंत चांगलं पाहिजे. तुमची भाषा अत्यंत मृदू हवी असते. तुम्ही तुमची भाषा किंवा तुमचा विषय हा कन्स्ट्रक्ट केला पाहिजे किंवा तुमची जी भाषा आहे किंवा तुमची जी लँग्वेज आहे ही साधारणतः इनोव्हेटिव्ह थिंकिंग वाली पाहिजे, जुनाट नको आहे. किंवा तुम्ही जो विषय मांडताय हा तुमचा विषय हा तुम्हाला कन्स्ट्रक्ट करता यायला हवा. प्रोटेक्टिव्ह अप्रोच टू दी वर्क, की तुमच्या कामाविषयीची नितांत श्रद्धा पाहिजे आहे किंवा तुम्ही जे बोलताय ते अप्रोप्रिएट पाहिजे, ते एखाद्या कामाशी निगडीत पाहिजे. आपलं काम सोडूनचं वाह्यात बोलणं हे राजनय किंवा पॉलिटिक किंवा डिप्लोमॅटला शोभत नाही. ॲबिलिटी टू बिल्ड रिलेशनशिप, समजा एखाद्या राष्ट्राबरोबर, फॉर द एक्झाम्पल पाकिस्तान झालं किंवा चायना झालं, यांचं भारताशी तितकंसं चांगलं रिलेशन नाहीये. टेरिटोरियल थिंग्समुळे किंवा बऱ्याचसा ऐतिहासिक किंवा हिस्टोरिकल मॅप्स आपले फार वेगळे आहेत किंवा शत्रुत्वाचे आहेत. तर जेव्हा त्या राष्ट्रांशी आपण एखादी डील करू, मग ते डील राजनैतिक असेल, आर्थिक असेल किंवा कल्चरल सांस्कृतिक असेल, तर तेव्हा ते डील करताना तुमची भाषा किंवा तुमचं वागणं असं पाहिजे की तुम्ही रिलेशनशिप बिल्ड केलं पाहिजे, तुम्ही नातेसंबंध वाढवले पाहिजेत, इतकी तुमची भाषा मृदू आणि प्रेमाची असली पाहिजे. तुमच्यामध्ये डिसिजन मेकिंगचं स्किल हवं, तुमच्यामध्ये निर्णय क्षमता हवी आहे.
समजा एखादा प्लॅन तुम्ही पेपर वर्क नाही केलेला आहे, परंतु एखाद्या राष्ट्राने काही मागणी केली किंवा एखाद्या राष्ट्राने तुमच्या म्हणण्याचा वेगळा अर्थ घेतला, तर तुम्हाला त्या क्षणी निर्णय घेऊन तुमचे जे काही डिप्लोमॅट्स आहेत किंवा तुमचे जे काही मार्ग आहेत, ज्या काही ठराव आहेत, तुम्हाला बदलता आल्या पाहिजेत. तुमच्या अंगामध्ये निर्णय क्षमता आणि धडाडीची एक वृत्ती असायला हवी. अटेन्शन टू डिटेल, की तुमचं साधारणतः लक्ष जे आहे ते तुमच्या मार्गावर पाहिजे आणि डिटेलिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्हाला त्याबद्दलची मांडणी जी आहे ती विस्तृत करता आली पाहिजे. आणि तुमचं जे काही अवेअरनेस आहे ते कमर्शियल आणि फिनान्शियल पाहिजे, की देशाची आर्थिक परिस्थिती, राजनैतिक परिस्थिती, एखादा डील झाल्यावरती देशाला होणारं नुकसान, होणारा फायदा हे तुम्हाला माहिती असायला हवा. ते ही साधारणतः गुण जे आहेत ते डिप्लोमॅट्सचे आहेत. या सगळ्या गुणानंतरच एखादा डिप्लोमॅट्स किंवा एखादा राजनय करता जो असतो तो यशप्राप्त होतो किंवा त्याला यश मिळतं, त्या देशाला यश मिळतं असं म्हटलं जातं. फंक्शन्स ऑफ अ डिप्लोमॅट, की काय काय कार्य आहेत. समजा एखादा राजनैता जेव्हा राजनैतिक एरामध्ये काम करतो किंवा एखादा राजदूत म्हणून काम करतो, तेव्हा त्याला काय काय काम साधारणतः करावं लागतं. सगळ्यात पहिले रिप्रेझेंटेशन आणि प्रोटेक्शन, की त्याला आपल्या राष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करावं लागतं. तो प्रतिनिधी असतो राष्ट्राचा, राष्ट्राच्या जे काही वेलफेअर असतं त्याचं प्रोटेक्शन करतो. आपल्या राज्याची कल्याणकारी अवस्था जी असते, नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत ते त्याला प्रोटेक्शन द्यावं लागतं. त्याला स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट्स करावे लागत असतात. समजा एखाद्या वादग्रस्त राष्ट्राबरोबर जर तो एखादी डील करतो आहे तर त्याला आपल्या स्ट्रॅटेजी नाही बदलावी लागत असते किंवा त्याला अत्यंत चाणाक्ष पद्धतीने त्या गोष्टींना पाहावं लागतं. ट्रीटीज अँड कन्व्हेन्शन, की ज्या करार करताना आणि एखाद्या राष्ट्राला एखाद्या गोष्टीबद्दल कन्व्हिन्स करताना साधारणतः त्याला फार जागरूक राहावं लागतं आणि त्याला त्या ट्रीटीज आणि करार हे बघावे लागतात किंवा ते पार पाडावे लागतात. प्रमोशन आणि इन्फॉर्मेशन, राष्ट्राची एखादी पॉलिसी आहे ती आपल्याला प्रमोट करावी लागते, त्याबद्दलची त्याला माहिती द्यावी लागते. त्याला व्यापाराबद्दलचं बरंचसं काम करावं लागतं, वाणिज्य क्षेत्रामध्ये त्याला बरंचसं काम करावं असं वाटतं आणि प्रत्येक राष्ट्राच्या अंतर्गत किंवा बाहेरील माणसांशी किंवा देशांशी ग्रुप बरोबर त्याला फ्रेंडली वातावरण किंवा त्याला एक मैत्रीपूर्ण वातावरण प्रस्थापित करावं लागतं. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करू की रिप्रेझेंटेशन त्याला करावं लागतं, त्यानंतर त्याला स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट्स करावे लागतात, करार करावे लागतात, एखाद्या राष्ट्राला कन्व्हिन्स करावं लागतं, प्रमोशन करावं लागतं, राष्ट्राच्या एखाद्या चांगल्या पॉलिसीचं, व्यापार आणि उद्योगांबद्दल त्याला माहिती द्यावी लागते आणि हे सगळं करताना त्याला मैत्रीपूर्ण वातावरण देखील ठेवावं लागतं. त्यानंतर आपण डिप्लोमॅट कसे बनवू शकतो. समजा तुम्हाला जर डिप्लोमॅट व्हायचं असेल किंवा तुम्हाला त्या एरियामध्ये काम करायचं असेल तर साधारणतः बेसलाईन रिक्रुटमेंट साधारणतः जी आहे तुम्हाला पार करावी लागते. रिक्रुटमेंट करण्यासाठी किंवा डिप्लोमॅट होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ते ग्रॅज्युएट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधून तुम्ही ग्रॅज्युएट होऊ शकता. फक्त पॉलिटिकल सायन्समधून जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता तेव्हा तुम्हाला एक बेसिक साधारणतः मिळत असतं की परकीय धोरण म्हणजे काय किंवा डिप्लोमॅट म्हणजे काय किंवा करार म्हणजे काय, इंडो अमेरिकन रिलेशन हे कसे आहेत, इंडो पाक रिलेशन कसे आहेत. पण साधारणतः कायद्याने किंवा टॅक्टिकने तुम्ही कोणत्याही स्ट्रीमचे चालता, फक्त तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करायला हवं. लँग्वेज स्किल तुमच्या अत्यंत ॲप्रोप्रिएट असायला हव्यात. तुमची फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती पर्सनॅलिटी खूप चांगली असायला हवी. तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते चांगलं असायला हवं आणि तुम्ही कुठल्याही वातावरणामध्ये शांत संयमी असायला हव्यात. हे जर साधारणतः तुम्ही तुमच्या जर व्यक्तित्वामध्ये किंवा तुमच्या गुणांमध्ये जर आणलं तर तुम्ही एक चांगला डिप्लोमॅट साधारणतः होऊ शकता. आपण बघतो समकालीन पातळीवरती साधारणतः हा अर्थ बदललेला आहे. सगळ्यात पहिले की पूर्वीच्या काळी काय व्हायचं किंवा साधारणतः आपण 20 वर्षापूर्वी बघितलं तर काय व्हायचं की राजदूत नावाची एक वेगळी पोस्ट साधारणतः असायची जी आजही आहे. पण आज आपण बघतो की राष्ट्रप्रमुख आहेत ते साधारणतः डिप्लोमॅटचं काम करत आहेत. 2014 पासून आपण बघतो नरेंद्र मोदी झालं किंवा मग आता व्लादिमीर पुतीन झाले किंवा चीनमधले एक्स जिनपिंग झाले. ही सगळी माणसं ही स्वतः राजदूत बनून अख्ख्या देशभर किंवा अख्ख्या जगभर फिरत आहेत आणि स्वतः ते पॉलिसी जी आहेत त्या आपल्या नावाने इतर राज्यांना विकत आहेत म्हणा किंवा इतर राज्यांना त्याबद्दल कन्व्हिन्स करत आहेत. तर हा एक राजनयाचा एक साधारणतः पुढचा प्रकार जो आहे तो आपण पाहत आहोत की सध्या राष्ट्रप्रमुखच पॉलिटिशियनचं किंवा डिप्लोमॅटचं काम साधारणतः करत आहेत. जसं मी म्हटलं की राजदूत किंवा राजनय हा जो विषय आहे हा विषय साधारणतः
तुम्हाला प्रत्येक वेळेसाठी किंवा तुम्हाला प्रत्येक अभ्यासाकरता तुम्हाला उपयोगी पडणार आहे. फक्त तुमच्या एक्झाम्स करता किंवा तुमच्या येणाऱ्या सेमिस्टर करता तो विषय लिमिटेड नाही आहे. तर साधारणतः भविष्यामध्ये तुम्ही जी MPSC UPSCची तयारी कराल किंवा तुम्ही फर्दर ज्या एक्झाम्स द्याल त्या सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला जसं परकीय धोरण महत्त्वाचं आहे तसंच तुम्हाला राजन्य हा देखील विषय अत्यंत साधारणतः महत्त्वाचा आहे. एकदा आपण पटकन रिव्हिजन करून घेऊ. आपण शकत होतो पॉलिटिकल सायन्स TYBAचं सेमिस्टर 6 डिप्लोमसी हा टॉपिक आपला साधारणतः होता. आपण बघितलं की तुमचं जे राष्ट्राचं जे म्हणणं आहे किंवा जी ॲक्टिव्हिटी आहे जी स्किल आहे त्याला आंतरराष्ट्रीयरित्या मांडण्याच्या कलेला साधारणतः आपण राजनय म्हटलेलं आहे किंवा तुमचं बोलणं किंवा तुमच्या टॅक्टिस सेन्सिटिव्हली मांडण्याच्या प्रक्रियेला आपण राजनय म्हटलेलं आहे. कम्युनिकेशन तुमचं चांगलं हवं, तुम्हाला डिप्लोमॅट बनायचं असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता आलं पाहिजे. तुमचा अप्रोच जो आहे तो साधारणतः कामाबद्दलचा हवा. तुमच्याकडे चांगलं रिलेशनशिप बिल्ड करण्याची शक्ती हवी. तुमच्याकडे निर्णय क्षमता हवी किंवा तुम्ही अटेंड टू डिटेल तुम्हाला करता आलं पाहिजे किंवा तुमच्याकडे आर्थिक आणि फिनान्शियल अवेअरनेस पाहिजे. कोणती कोणती कामं तुम्हाला करावी लागतात जेव्हा तुम्ही राजदूत बनता? सगळ्यात पहिले की तुम्हाला प्रतिनिधित्व करावं लागतं तुमच्या राष्ट्राचं. तुम्हाला स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट करावे लागतात, तुम्हाला करार करावे लागतात, तुम्हाला एखादी पॉलिसी प्रमोट करावी लागते, तुम्हाला व्यापार करावा लागतो आणि तुम्हाला संपूर्ण मैत्रीपूर्ण वातावरण जे आहे ते निर्माण करावं लागतं. नंतर आपण बघितलं की तुम्ही डिप्लोमॅट हे कसे बनू शकता. त्याच्यामुळे डिप्लोमॅट होण्यासाठी किंवा डिप्लोमॅट करण्यात तुम्ही फ्लेक्झिबल असावं लागतं, तुमच्याकडे लँग्वेज स्किल असावे लागतात आणि तुम्हाला चांगलं बोलावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेक्निकल एकच आहे की तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून तुम्हाला फर्दर स्टडीज किंवा फर्दर टेक्निक ही तुमच्या अस्तित्वामध्ये किंवा तुमच्यामुळे तुम्हाला आणावी लागते. ते इतकंच साधारणतः आजचं लेक्चर होतं. होप की तुम्हाला सगळ्यांना हा टॉपिक फार चांगल्या रीतीने कळला असेल. नेक्स्ट लेक्चरला साधारणतः आपण असेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं नवनवीन टॉपिक्स तुमच्या समोर मी आणेन, जेणेकरून तुम्हाला फक्त एक्झाम्समध्ये नाही तर तुमच्या फर्दर इंटरनॅशनल संबंधाच्या अभ्यासाकरता आणि तुमच्या फर्दर इंटरनॅशनल स्टडीज करता तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला त्यात अभ्यास करता येईल किंवा त्यात तुम्हाला चांगलं एक मार्ग तुम्हाला प्राप्त होईल. थँक्यू व्हेरी मच.